श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. आपण आज दिवाळी या सणाबद्दल सर्वांनाच थोडंफार माहीत आहे, तर त्यातूनच आपण महत्त्वाची माहिती आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाचा सण दिवाळी. भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते की दिवाळी रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमाने भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विनच्या अमावस्येला शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा केला जातो. दिवाळीचे ऐतिहासिक महत्त्व लोक आजही जाणतात. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनवलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात. तर दिवाळी हा सण आपण का साजरा करतो ते थोडंफार बघूया. असे म्हटले जाते की दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीतासह अयोध्यात परतले होते. तेव्हा अयोध्येवासियांनी अयोध्यापासून ते मिथिला पर्यंत संपूर्ण प्रदेशामध्ये दिवे लावून मोठ्या आनंदात त्यांचे स्वागत केले होते. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते. श्रीरामांचे स्वागत यासाठीही अधिक महत्त्वाचे होते, कारण श्रीराम 14 वर्षाचा वनवास भोगून आपल्या स्वराज्यात वापस आले होते. त्यावेळी त्यांनी महामायावी दानव रावण यांचा वधही केला होता. त्यामुळे त्यांचे स्वागत फार उत्साहात केले होते. दिवाळीला आम्रपर्णाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्य प्रवेशद्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेशद्वार समोर वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या काढल्या जातात. अशा प्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले जाते. असे म्हटले जाते की रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते. त्याचबरोबर घरात चारही बाजूंना तेलाचे दीपक एका रांगेत ठेवून घर सजवले जाते. त्यामुळे दिवाळी दीपोत्सव म्हणून ओळखली जाते. या दिवसासाठी बरेच लोक काही नवीन वस्तू खरेदी करतात. मुख्यतः महिला सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. पारंपरिक रीती पद्धतीने आणि तंत्रज्ञानाच्या मते या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे लोक सोने चांदी खरेदी करतात. दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्व प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्त्व दिले जाते. दिवाळी या शब्दाचा अर्थ रोषणाईचा सण किंवा दीपोत्सव असेही म्हटले जाते. संस्कृतमध्ये दिवाळी शब्दास दीपावली असा अर्थ मानला जातो. याचा अर्थ दिव्यांची रांग असेही म्हटलं जातं. भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या चालीरीतीप्रमाणे हा सण साजरा करतात. त्यामुळे या सणाला प्रत्येकाच्या घरी आनंदाने उत्सवाचे वातावरण असते. दिवाळीचे 5 दिवस कोणकोणते असतात ते आपण आता बघणार आहोत. 5 दिवस चालणारा हा उत्सव फारच मनोरंजक असतो. लोक 1-2 आठवड्या आधीच दिवाळीची सुरुवात करू लागतात. घराची साफसफाई, रंगरांगोटीचा समावेश यात होतो. कपडे आणि जरुरी वस्तू 1-2 आठवड्यापूर्वीच खरेदी केली जातात. घरात आणि दुकानात फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरांनी सजवले जाते. आकाशकंदील घरासमोर लावली जातात. सुंदर रांगोळी काढल्या जातात. विविध रंगांनी ती सजवली जाते. हा सण संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतात सुद्धा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या 5 दिवस संपूर्ण ठिकाणी दिवे लावले जातात. या दिवशी आपल्या घरातील सर्व वाहने अवजारे पूजन केले जाते आणि माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. लाइटिंग, फुले, रांगोळी, दिवे यांनी घर सजवले जाते. तसेच सर्वजणांना नवीन कपडे घेतले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण बनवले जातात, जसे की चिवडा, चकली, लाडू, शेव आणि बरेच काही. या दिवशी फटाके फोडण्यात येतात. तसेच लक्ष्मीपूजन झाले की मोठ्या लोकांचे दर्शन देखील घेतले जाते. दिवाळी झाली की भाऊबीजला लहान मुलं आणि बायका माहेरी सुद्धा जातात. भाऊबीज आली म्हणजे की भाऊ आणि बहिणीचा सण. या दिवशी बहीण आपल्या भावाला नारळ टोपी देऊन औक्षण करते आणि भाऊ आपल्या बहिणीला आशीर्वादाच्या स्वरूपात एक भेटवस्तू देतो. तर अशा प्रकारे महाराष्ट्रात सर्व सण फार उत्साहात साजरे केले जातात. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. लवकरच भेटू पुढच्या धनत्रयोदशीच्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ आवडले असेल लाईक करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.